पुन्हा एकदा आपण एकतानगरकडे वळूया। पुण्याच्या एकतानगरमध्ये साचलेल्या पाण्यातून आता कार बाहेर काढण्यात आली। अगदी गुडघाभर पाणी एकतानगरमध्ये साचलं होतं। यातून 4 चाकी वाहन आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे। पुण्यातील पूरस्थितीची आपण दृश्य बघतोय बघा। पाण्यातून 4 चाकी बाहेर काढलेली आहे। मुसळधार पावसामुळे पुण्यात कशी स्थिती निर्माण झाली आपण बघतोय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवर बघताय। मुसळधार पावसानं अख्खं पुणे शहर पुरात अडकलेलं आहे। शक्यतो एकतानगर भागामध्ये नागरिकांचे जास्त हाल झालेले आहेत। एकतानगरमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि त्यातच आता खडकवासला धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय। अनेक वाहनं पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत। दुचाकी काही वाहून गेलेल्या आहेत आणि या इथल्या नागरिकांची एकच तक्रार आहे की पाण्यातून विसर्ग कधी सोडला जातोय, किती सोडला जातोय याची कुठलीही नागरिकांना कल्पना दिली जात नाही। या ठिकाणी आपल्याला अनुभवता येईल, कारण जी गाडी या ठिकाणी अडकली होती ती देखील आता स्थानिक प्रशासनाकडनं अग्निशमन दलाकडनं काढण्यात येत आहे। खरं तर क्रेन या ठिकाणी बोलवली होती। आता पाऊस देखील सुरुवात झालेली आहे, त्यामुळे बचाव कार्य जे असेल किंवा रेस्क्यू ऑपरेशनसाठी तैनात करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी हा अथक परिश्रमाचा काळ असू शकतो, कारण की काही वेळापूर्वी पाऊस थांबला होता, जेणेकरून या ठिकाणी अनेक जण जे आहेत ते खाली घरातून बाहेर पडले होते। मात्र